सध्याच्या घडीला मराठीतील सिने अभिनेता पुष्कर जोग तो का प्रचंड प्रमाणात ट्रोल होतो आहे आणि हा नेमका विषय काय आहे हे आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. तर पुष्कर जोग याच्याकडे सर्वे करण्यासाठी जे BMC कर्मचारी आलेले होते, तर त्यांनी त्याला त्याची जात विचारणा केल्याबद्दल त्याने संताप व्यक्त केला आहे. आणि तो व्यक्त करताना त्याने असं म्हटलं की माझ्याकडे जे कर्मचारी आलेले होते तर त्यांच्यामध्ये जर बाई माणूस नसतं तर मी त्यांना लाथाबुक्क्या घालून घराबाहेर काढलं असतं. तर त्याचं हे असं वक्त होणं एवढ्या हिंस्रपणे हे अनेक लोकांना पटलेलं नाही आहे. तर अनेक लोकांनी त्याला खडे बोल सुनावले, सोबतच अनेकांनी त्याला पत्र लिहिल्याचा मजकूर लिहित त्याला हे समजावण्याचा प्रयत्न केला की BMCचे जे कर्मचारी तुझ्याकडे आलेले होते तर ते फक्त सरकारच्या आदेशाचं पालन करत होते आणि यामध्ये त्यांचा कुठलाही दोष नाही. तुला जर एवढंच वर्णवर्चस्ववादावरती किंवा जातीभेदांबद्दल तुला जर काही प्रश्न उपस्थित करायचे असतील तर तू थेट ज्यांनी त्यांना आदेश दिले तर त्या सरकारकडे जा किंवा त्या सरकारवरती तुझी टीकाटिप्पणी जी काही आहे, रोष आहे, तो त्यांच्याबद्दल व्यक्त कर. तर या वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटलेल्या सध्या पाहायला मिळत आहेत. अभिनेता पुष्कर जोग याने त्यानंतर इंस्टाग्रामवर पोस्ट करून सर्वांची माफी देखील मागितली आहे. त्या माफीमध्ये तो म्हणतो की कोणाचाही मन दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की कोणीही अशा जातींबद्दल उल्लेख करू नये स्पष्टपणे किंवा विचारू नये. मुळात पुष्कर जोगला हे कदाचित ठाऊक नसेल का की भारत जो असा देश आहे जिथे व्यक्त होणं थोडंसं सेंटेन्स फॉर्मेशन क्लिअर करून बोलणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला मुसाफिरा नावाचा त्याचा सिनेमा येतो आहे आणि या सिनेमाच्या चर्चेत राहण्याकरता त्यांनी सध्याच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती जो काही सर्वे करण्यात आला तर त्याचा उपयोग फक्त एक ट्रोलिंग किंवा कॉन्ट्रोवर्सी निर्माण होईल आणि जेणेकरून त्याला चर्चेत राहता येईल, केवळ याकरता त्याने या गोष्टीचा उपयोग केला असंही थोडंसं पाहिलं जाऊ शकतं या घटनेकडे. त्याचसोबत अभिनेते किरण माने यांनी देखील पुष्कर जोगला खडे बोल सुनावले आहेत. फेसबुकवरती पोस्ट तर केली, सोबतच त्यांनी ABP माझाला मुलाखत देखील दिली. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की हे असे काही अभिनेते किंवा अभिनेत्री आहेत तर त्यांचा वर्णवर्चस्ववाद सिद्ध करायचा असतो. याच दरम्यान केतकी चितळे हिचा देखील BMC कर्मचाऱ्यांच्या सर्वे करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओतील महिलेला केतकी चितळे जी आहे अभिनेत्री, तर ती विचारते की तुम्ही काय करत आहात किंवा तुमची जात कुठली किंवा मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे, या अशा आशयाचा ती स्पष्टपणे आणि एका वेगळ्या शब्दात उल्लेख करताना पाहायला मिळाली होती. त्यावरही अभिनेते किरण माने यांनी मत व्यक्त केलेलं पाहायला मिळालं आहे.